हॅलो, नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. तर शुभ संध्याकाळ झालेली आहे. इव्हनिंग झालंय, मॉर्निंग नाही आहे. तुम्ही म्हणाल की असं कसं काय ब्लॉग संध्याकाळी स्टार्ट केला? तर हो, आज संध्याकाळीच ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. मी सकाळी जरा कामं वगैरे होती, ब्लॉग स्टार्ट करायला मला काहीच मिळालं नाही. तर म्हटलं चला आतापासून ब्लॉग स्टार्ट करूया. तर जरा चहा वगैरे घेतोय आता आणि जरा आता दिवाबत्ती वगैरे लावते सर्व. आज ब्लॉग स्टार्ट केलाय, पण तो का केलाय तुम्हाला नक्की सांगते मी. त्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. जास्तीत जास्त लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या व्हिडिओला. कोणीच ब्लॉग आजचा स्किप करू नका. आजचा ब्लॉग छान असणार आहे. तर आमच्या रिलेटिव्हमध्ये एक आहे लग्न, तर मी त्यांना जरा घरी बोलवलं आहे. म्हणतात ना केळवण करतो आपण, तसं काहीच करणार आहे मी. तर कोणी ब्लॉग स्किप करू नका, कंटिन्यू ब्लॉग बघत राहा सर्वांनी शेवटपर्यंत. तर चला, मी आता जेवढं काय करणार आहे तुमच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करणार आहे, तर तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत. तर त्याआधी चहा वगैरे घेते आणि त्यानंतर जरा हे करते, काय म्हणतात ते आपलं, हे बघा, जरा दिवाबत्ती वगैरे लावते. रामकृष्ण हरी माऊली. अनामिका सुद्धा तिकडे खेळते. आई सुद्धा जरा आवरते, तिचं काही ना काही सर्व कामं चालू आहेत. आई काल आली आहे रात्री, तर इकडे असं चहा वगैरे ठेवली आईने. हे बघा, तर तुम्हाला सर्व पसारा वगैरे असं दिसेल थोडाफार, तो जरा समजून घ्या. माझा पसारा तुम्ही. हे बघा, चहा ठेवली आहे. हे बघा, संध्याकाळ झाली आहे जवळजवळ, म्हणजे 6 मंडळी 6 वाजले आहेत खूप. आणि अनामिका इकडे खेळते आहे. हे बघा, अनामिका काय करतेस तू विलू? हा, कुठे गेली? इथे खेळत होती नाही? बेडच्या खाली गेली. ओ आली आली, ये 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 शनू, ये 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 इकडे ये ये. काय करायलास तू? तिला दिलं होतं इकडे खायला. हे बघा, आईने खायला दिलं होतं तिला आता. शेंगदाणे दिलेले इकडे. हे बघा, दिसतंय तुम्हाला? हे बघा, शेंगदाणे दिले होते, टोमॅटो दिलं होतं. सकाळी पिंजरा तिथं साफ केलाय बघा. संध्याकाळपर्यंत काय अवस्था करते. तुम्हाला असं वाटेल की तिचं काही साफसफाई आम्ही काही करतच नाही असं वाटत असेल, पण तसं काही सुद्धा नाहीये. इकडे बघा, सर्व मंडळी कशी संध्याकाळची फिरतात. 6 वाजले तरी पण उजेड बघा किती दिसतोय तुम्हाला. दिसतोय 6 वाजले तरी सुद्धा. हे सर्व कपडे वगैरे घातले होते. हे बघा, अशा प्रकारे सर्व हे सर्व चालूच आहे. हे कांदे बघायचं इथे भरून ठेवलेत या बाजूला असे. आणि थंड वारा एवढा सुटलाय ना, काय विचारूच नका. बाप रे, हे विंडो वगैरे सारख्या लावायला लागतात, कारण का सांगू तुम्हाला, मच्छर जास्त येतात भयंकर त्याच्यामुळे. आहे की नाही आई? मच्छर जास्त येतात. आई पण केस विंचरते जरा. तर चला आई, चहा घेऊया ना. चहा वगैरे घेतो आणि जरा आवरतो. बघू, आज असं विचार केला आहे की हे करायचं आपलं, पुरी करणार आहे मी. पुरी, श्रीखंड आणि पुरी. आणि त्यानंतर काळ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहे. आणि त्याचप्रमाणे अजून एक भाजी बनवणार आहे, ती उकड्या बटाट्याची. तिला आवडते जास्त. म्हणून ती बनवणार आहे. असं काहीच चालू आहे. तर भेटते तुम्हाला लगेच. 0 मिनिटात भेटते तुम्हाला, 0 मिनिटात. तुम्ही ह्या डब्याच्या इकडच्या. तर या सर्वांनी चहा घ्यायला. बघा, चहा घेतोय मी. आणि हे जरा पुरती आहे बघा, छत्री दिसते तुम्हाला. चेतन काल घेऊन आला होता डिमांड. तर मग जरा लावून घेतलं. अनामिका येते ना, अनामिकाला खायचं नाही. आणि अनामिका तर इकडे आली ना, तर मग तिला सगळं पाहिजे असतं खायला, काय विचारूच नका. असं सगळं अनामिकाचा कारभार आहे. तर मग म्हणूनच दरवाजा बंद केलाय. तर त्यासाठी सॉरी. तुम्ही म्हणाल काय यार, हे तिला ठेवून खातात वगैरे, तसं काही नाही आहे. तिचं तिला जेवढं पाहिजे असतं तेवढं खाणं सर्व आम्ही देतो तिला, होय की नाही? कंचड हे करायला तुला काय नाही. हे पण काढलंय का? चालेल ना ग? हे जाईल का पण परत? थोडा चकली आवडते नक्की सांगाय बघा. दिवाळी चालू झाली आमची, चकली खातोय. आणि इथे मी बघा आता चहा वगैरे घेऊन झाली आहे आपली सर्व. आणि जरा आता जेवणाला लागलो. आई खोबऱ्याची तयारी करते, वाटपाची वगैरे. आणि मी जरा दिवाबत्ती वगैरे करून घेते की, कारण की संध्याकाळी म्हणजे किती 6:30 पावणे 7 पण झाले होते वाटतं. हो, आणि म्हटलं चला जरा दिवाबत्ती वगैरे पण करून घेऊया. चेतनसुद्धा आता निघाला होता कामावरून यायला. आता जस्टच फोन आलेला त्याचा मला, काय आणायचं वगैरे आहे का म्हणून. तर मग सांगितलं जरा कोथिंबीर कढीपत्ता वगैरे नव्हता, ते घेऊन यायला चेतनला. तर चला, चेतनसुद्धा येतोय आणि लवकर लवकर आम्ही म्हटलं आवरून घेऊया, म्हणजे कसं जरा बोलता येतं, बसता येतं ना आपल्याला. नाही तर कामं असली का मग काहीच नाही होत, म्हणजे बोलायला वगैरे मिळत नाही त्यांच्यासोबत. म्हणून असं आईला म्हटलं जरा खोबऱ्याचं बघ. म्हणजे आईच म्हणाली मी खोबऱ्याची तयारी करून देते, तू जरा दिवाबत्ती वगैरे कर आणि डाळ वगैरे लाव असं. तर मस्तपैकी आता मी जरा हे सर्व झालं माझं करून, दिवाबत्ती वगैरे जरा देवाचं वगैरे करते. हरिपाठ वगैरे माझा रोजचा असतो, ते मी जरा आता हे करून घेते, म्हणून घेते. आणि त्यानंतर मग जेवणाला लागतो. असं सर्व चालू आहे. पण खूप चांगलं वाटतं कोण जरी येणार वगैरे असेल तर आपल्याकडे, तो आनंद जरा वेगळाच असतो आपल्याला, होय की नाही? असं सर्व माझं चालू आहे. हे बघा, इकडे दिवाबत्ती वगैरे सर्व करणं.
सत्या सत्य परा सत्यभामा श्रीकृष्ण वल्लभा श्रीशवानुसुता देवी मूलप्रकृती ईश्वरी गांधर्वा राधिका रम्या सर्वव्याधि विनाशिनी रामेश्वर शुभकृती कल्याण आरोग्य नमस्कार तुम दिना शाही कोणी नमस्ते दिवा देवता शाही सुंदर मोठी आपल्याला नमस्कार देवा श्री शिवा दिवा देव देवाची पूजा करतो शिवाची मोठ्या मोठ्या विवादाने दिवस सेवा करतो अन्य मध्ये कोट्यान कोटी महेश्वरा होती तर बघा मंडळी जस्ट आत्ताच मी हे केलंय जरा डाळ वगैरे लावून घेतले कुकरला आणि आई जरा वाटपाची तयारी करते जरा वाटाणे वगैरे घेतलेत लावून वाटाण्याला शिट्ट्या वगैरे काढल्या सर्व झालेलं आहे ते फक्त आता जरा फोडणीला वगैरे घालायची आहे तर ती वाटप पाहिजे त्याची सर्व तयारी चालू आहे ती जरा आई करते इकडे तयारी अशा प्रकारे सर्व कामं चालू आहे जरा काम काही संपत नाही आज जरा जास्त काम आहे हा काय दिवस उद्या रोज रोज जायचं आणि हे अशी बटाटे पण घेतले तिकडून हे बघा तर ह्या बटाट्यांचं जरा करणार आहे भाजी बघा अशा प्रकारची बटाटे जरा सोलायचे आहेत आई जरा वाटप सर्व तयारी करून देते म्हणजे कसं वाटप मेन आहे आणि इकडे वाटाणे वगैरे इकडे बघा घेतलेले आहेत उकडून हे बघा असे अशा प्रकारे बघा काळे वाटाणे ना आई हे बघा दिसतात तुम्हाला काळे वाटाणे वाव वाटाणे आणि आता बटाट्याची भाजी करायची आहे आणि पुऱ्या करायच्या भात लावायचा आहे अजून बरीच काम आहे त्या विचारू नका बरं भयंकर वेळ होणार आहे आता गाड्यात वाजले आताच्या गाड्यात वाजले 7 हे बघा आली बघा मॅडमने वाट काढलेली आहे आणि आमची डोंगू आलेला आहे शोंगू आहे की नाही पिल्लू बघतीये आता खायला काय मिळणार मला आता हिला खायला द्यायला पाहिजे हे काय म्हणतात त्यातलं खोबरं द्यावं लागेल आता आमची अन्न खाणार खोबरं आहे की पिल्लू आता खोबरं खाणार ना शोनू हा खा 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 आवडलं तुला नको मी तिला हे देते जरा तिकडे घालते हो रमते मध्ये त्याच्यामध्ये ये काय आणि इकडे बघा चेतन सुद्धा आलेला आहे कामावरून बेल वाजवल्या 2-3 टन 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 लगेच उघडला दरवाजा दरवाजा आधीच उघडा ठेवला होता कारण का गाडीचा आवाज आला की मी उघडाच ठेवते दरवाजा म्हणजे कसं उगाच उभं राहायला नको ना म्हणून आणि चेतनला काही सामान सुद्धा आणायला सांगितलं होतं थोडंसं ते पण चेतन घेऊन आलेलं आहे येताना आणि चेतनला एक गोष्ट पण आणायला सांगितली होती म्हटलं जरा आंटीकडून माझी साडी व ब्लाऊज वगैरे रेडी झालं तर बघ जरा मी आला तरी घेऊन ये आता बघूया कसा शिवला आहे कारण 2 तर वाट लावले आहेत म्हणजे तेवढे खास नाही शिवले आता 3रा दिला होता शिवायला तर बघूया काय परिस्थिती आहे ते कळेल आता आपल्याला बघितल्यानंतरच आता चेतनला सुद्धा जरा चहा वगैरे देते
आणि मग त्याला सुद्धा जरा काही काम आहेत सोसायटीची. त्यानंतर परत त्याला जावं लागेल परत स्टेशनला, त्यांना घेऊन यायला, परत लाईव्हसुद्धा घ्यायची, असं सर्व असतात कामं आधेमध्ये चालू असतात सर्व. आणि मी हे बघा सर्व डबा वगैरे घेऊन चालले आहे चेतनचा आताचा सकाळचा टिफिन वगैरे, काही भाज्या वगैरे असं चेतन घेऊन येतो ना येताना. आणि बघा चेतन आलेला आहे, हॅलो बोलतोय. म्हटलं लवकर लवकर फ्रेश हो, जरा चहा वगैरे घे आणि जरा आवरून थोडं रेडी राहा असं म्हणते मी त्याला. तर मंडळी इकडे बघा चेतन घेऊन आलेला आहे काय म्हणतात ते कोथिंबीर. जरा सांगितलं कोथिंबीर वगैरे घेऊन ये, पालक वगैरे घेऊन ये, जरा साफ करते आहे भाजीमध्ये वगैरे घालण्यासाठी. एक म्हणतात ना जरा शिवायला टाकलं होतं ब्लाऊज, पण वाट लावली त्या ब्लाऊजची, मला मूड ऑफ झाला सर्व, परत पाठवलं चेतनला घेऊन. मग काय करू सांगा ना, इथं पण महाग साडी घेणार म्हणतात ना, आणि त्यातून ब्लाऊज खराब केलं की ते जीवाला लागतं आपल्या. एकतर हे लोक ब्लाऊज चांगले शिवत नाहीत, मला बिलकुल आवडत नाही. रिअली तुम्हाला खरं सांगते, आज काही रेडीमेड ब्लाऊज तरी बरे असतात याशी शिवून घेण्यापेक्षा. एक तर शिलाई एवढी महाग घेतात आणि सर्व ब्लाऊज वाट लावतात. तुम्हाला दाखवेन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे आणल्यानंतर सांगते तुम्हाला मी काय काय कुठे कुठे वाट लावली ती. परत त्याच्यामध्ये आता मी पाठवलं हे करण्यासाठी काय म्हणतात ते थोडंसं म्हणतात ना सैल ठेवलं, त्यानंतर परत हात एवढे शिवायला सांगितले होते तर एवढे शिवले, असं सर्व करून ठेवले, वाट लावून ठेवले. खूप माझा मूड ऑफ झाला रिअली. मला पण ते गावचंच बरं वाटत होतं. आपण बोलून तरी बोलायचं. पत्रिका देतात अंजुवानी का बोला जरा. अंजुनी जरा खूप बोलत नाही. चालू केलंय मी, तुझं टेन्शन नको. हॅलो हाय. आता पत्रिका देतात अंजुवानी. तिकडे बघा दिसत नाही समोर. माझी पाठ दिसत येतात, तिचं पण पाठ दिसत येतात. आता पत्रिका देतात अंजुवानी. सर्व सांग काय ते आम्ही येतो तुमच्या पाया पडणार आहे. अभिनंदन, तू आता तुझं जावई लवकरात लवकर येणार आहे, तर सामावून घे सगळ्यांना मस्तपैकी आणि लवकर तुमचं शुभकार्य पार पडते आहे की नाही. तुला पण कॉंग्रॅच्युलेशन. काय असं वाटतंय तुला तर सांग. ही आहे मंडळी नवरी. नवरी दिसत नाहीये. नंतर दाखवतो नवरीला. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन. गावी गेलेच हे नंतर वाचेल ना मी एकदम आता आपण बस ना थोडा वेळा मी गप्पा मारतो, नंतर मला नाही थोडा वेळ राहू दे. किती वाजता तू बसायचं तिथे बाहेर जावं असणार. आम्ही जरा बोलू दे अंजू. अंजली गावचं मजा येते. या दादा या. या दादा या इकडे. पण घे अनामिकाकडे सुद्धा बोलते या साईडला येणार. इकडे बघा मंडळी, त्यांना मी कशी मस्ती चालू आहे बघा बघा. अनामिका इकडे आहे, तिला इकडे ठेवलंय. ती सारखं ओरडते मगापासून. या अनामिका या. यो 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 यो. मस्ती करते. किती गप्पा गोष्टी चालू आहे. छान वाटतंय असं आपल्या मंडळी एकत्र आल्यानंतर. ममता दादा बडा बॉडी लाल लाल होते. असं जरा अजून दिलं तर 6 महिने म्हणून सांगितलेलं. नुसतं असं जर केलं असं हे लाल. अपेक्षा लागते तिकडे. मग काय करशील तेव्हा. ही बघ ममता उडी मारून आली बघा. अनामिका बघा उडी मारून आली. उपवास पकडावा लागेल आणि काय उपवास काय आई तुम्ही बोला काहीतरी व्हिडिओ मध्ये. तुम्ही पाठ मध्ये बसलात त्याच्यामध्ये. अंजू आली. काहीतरी सांगा गावचं वगैरे, गावी कसं लग्न वगैरे होतात. असं आहे. आता काय काय करावं लग्नामध्ये.
कोणाचा उपास हिचा? ए, काढ ना, कितीचं आहे गो? सगळ्यात मिलिंद बाईंकडे पत्रिका देऊ, ठीक आहे तिकडे थोडा गेले. बंद करतो. अशा मंडळी अशा प्रकारे गप्पा चालू आहेत बघा हो, सगळ्या आता तुझ्या घरात लग्नामध्ये काय काय होणार कसं काय ते. असं सांग बहिणीकडे जेवण यायला लागलं तू. नाही तुझ्याकडे जेवू दे. मीटिंग भरली आहे मंडळी. बहिणीची तिजोरी घेऊन आला मग. हा, नंतर मध्ये कमी झाली होती. 10,000 असे म्हणजे नंतर हो, एवढी कमी नाही पडली. 10,000ची बॅग, काय त्याच्यात म्हणतो? काय मला म्हणून द्यायचं एक मुलाने तिकडे बसलं. अमेरिकन टुरिस्ट आली आहे. मग चांगलं प्राण घ्यायला. अगं बाई, चला मिस मंडळी नाही, आता आम्ही आता जेवायला बसतोय. तो आला की त्याने म्हणता ना, पेशंट जेवणाची तयारी गेला करतात. का? अशा गप्पा गोष्टी चालतात आम्ही चालतात. त्याचा- लगेच आम्ही द्यायला गेलो पनीरला. त्यांचा आई तपासणी बघा, झाल्याबरोबर आईचा आवाज बघा. रविवार नाही. सगळे बोलतात ना आईचा आवाज ऐकायला नाही आता आईचा आवाज उद्या ऐकायला उद्या दिलीस ना त्यातून ये ना. हे कोण तिचा हो म्हणून तर बाय मला मी नाही जायचे घरी. म्हणून तर येत काय गेलं पण? नाही. हो. काय नाही उलट चालतं. मंडळी आता तयारी चालू आहे बाहेर केळवणाची सजावट केली आहे. तुम्हाला पण दाखवतो कसं केली आहे ती. तर मंडळी इकडे बघा केळवणाची तयारी झाली आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा मस्त असं रांगोळी काढली इकडे ममताने आणि मस्त ही सजावट केली आणि आईने ममताने बरोबर सगळं जेवण केलं असं केळवणाचं. तर तयारी चालू आहे येतात. बाकी त्यांच्यामुळे तर एक नाही बाकीचे येते. तू सोबत तू गेलो काय कसा बाकी येते कोणतरी येत आहे करे फरक आहे जोगला मग हे करा नाही तुम्हाला की तुमची ही न्यायला लागणार ना 2 माणसं लागतील आणि परत हे कापू ती त्याला. ठेवली बघा, तयारी चालू आहे. तू आहेस ना? घेऊन राहा. ती कशी काय? हा, म्हणजे काय, दुसऱ्या पद्धतीने असते ना पोरी खायचं असतं, पोरी कोणती कोणी पाहिजे? पाहिजे पुरी कोण काय पण येणार कोण ती कशा ती नाही येणार. सगळे कानांना देणार. आकांक्षा आहे ते नाही. आकाशाला कुठे येतात काय? अलका आहे ना, अलका आहे. अलका येतात ना. अलका तर हे घेऊन म्हणजे जा. अलका गाडी बोलले तर काय गाडी तर त्यांच्या गाड्या असतील ना. गाडी ते ना त्यांच्या अलका तर फक्त गाडी बिडी काढ मग त्याला त्यांची पाठवून करूया का कोणी? गाडी काढ. तशी नाही आता बघा हे तुमच्या घरात बघे. सेम आहे. अरे हो अंजू हे काय? हो. डिझाईन. श्री. आता ममता आता वाईट आहे. नाही म्हणता जायची पण जावा तू स्माइल प्लीज. नाही चालेल. आपण सुरुवात जाऊया. लक्ष दे. असं करा. एक फोटो मारा पाहिजे. काय बनायचं नाही बघा तू करा तिथं आता. चालू करा मधून. तुझ्याला वगैरे येते. इथून फोटो कसं उगाच करा. थोडं थोडं केलं तरी चालतं. मंडळी बघा आता ओवाळणं चालू आहे. अपेक्षा बसली आहे इकडे. याने कुंकू लावायचं. या बाई, बाई, याने हळद लावायची. याने कुंकू लावायचं. पहिल्या बोटाला बरं का? माझ्या हळद. आणि दुसऱ्या बोटात हळद. असं बोलू. लक्षात ठेव आयुष्यभर. हां, कोणाला लावता नाही दिसला. आणि सोमवारी बाईला डबल लावायचं आणि कुवारिकीला एकदा लावायचं आणि कुवारिकीला हे नाही लावायचे तांदूळ लग्नाला बाईला तांदूळ तांदूळ लावायचे. लावायचे. तुला नाही येते जरा. काय द्यायचं? हा, चालेल दोनदा लावून हे लावायचं लक्षात ठेव. बघा ममता तिला थोडासा असा नाही, नाही. गायडन्स करते. कुठे नाही? हे कुठे ठेवलं चेतननी? काय पिशवी दिली ती कुठे? तिकडेच आहे इकडे- इकडे ममताकडे हे बघ इकडे आहे समोर. थांब थांब मी त्या साईडला आहे आता. अरे इथूनच काढ. जेवणात तुझ्या पाणी हाताने खाल्ला. हा, तेच ना. ममता इथे आता काढ फोटो एक जरा पुढे बाई. थोडासा भरव. अहो, खायचं होतं मला. थांब, 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 इकडे बरं तेरा. ठीक आहे? थांब बरोबर नाही आलं परत एकदा ये, आता ठेव मी बरोबर. इकडे बघा घे आता घे. इकडे बघ कोणाला घर आहे ते सांग. झालं का रे? मस्त आता तुम्ही असंच click कर, असं काय नाही की आम्हीच पाहिजे म्हणून. हो चालेल आता अजून एकदा काढवा. इकडे बघा हां बस थँक्यू. जरासं कुठलं हे. आता आई ओवाळते. आईला बघ लाव मग. आई ओळख कुठे रे? उठ. का तू रडत नाही? चांगलं आहे बरं. इकडे बघा आई इकडे बघा आईचा फोटो चांगला आलाय. अंजू वहिनीला लाव. तेच करते, तेच करते. अंजू वहिनी आहे ना चांगल्या कामात रडत नाही पाहिजे लक्षात ठेव कधी. खाली बघ. बरोबर. हा चांगल्या कामात कधी रडत नाही. रडायचंच नाही, कशाला रडायचं? चांगलं होतं. वाईट वाटतं ठीक आहे. मगाशी आल्याला रडत नाही. गणपतीला रडत. अगं ते असतात आपण किती म्हटलं तरी नाही होत, ते बरोबर आहे होतं पण ते वाटतं गं. हा, कशी एवढी दिवस? कधी आम्हाला कधी उलट बोललंच हा, नाही तेच बोलत होते, कोणी. मी कधी उलट नाही बोलली, काय नाही असं. थोडा भाऊ क्षण आहे. आता नाही म्हणते, हा. खरा तर खरा. आम्हाला नाही तरी तू बोलली कोणालाच नाही. कधीच नाही गं. कधी काय बोललंच नाही म्हटलंच नाही काय नाही. तेच. इकडे बघ. आता आठवण काढली बरोबर, कळलं का? इकडे बघा अंजू वहिनी इकडे बघा तू असं झालं, तो पण जेवायला लागला. एवढं खात हे नाही. बोल. पण हे तरी खात नाही ना. ती कशी नाही म्हणून तर त्याला कसं तुला? चल बाई, तू सुरू कर. तशा प्रकारे वळण झालाय. तुम्ही जेव्हा- आता वाड्या बसून राहतो. पहिला तू घास काय कसं पहिला तुझं सुरुवात चल ना. कॉंग्रॅच्युलेशन अपेक्षा वन्स अगेन त्याचं अभिनंदन. सुरुवात कर, काय सुरुवात? तू बस. आता सगळं आम्ही इथं सगळे वाढून नाही म्हणजे तिथं तू बस नाही तर तू इकडे बस अशी कशी या अभी कसं सुरू कर?
ग्लासातून पाणी दे गं. थांब. तू ठेव आईमध्ये. पाणी ठेव. चला. ठेवून दे आतमध्ये. ओके ठीक आहे चला आता आम्ही पण माझा फोटो काढ तिच्यासोबत. मग दादाने माझा करतो आधी. ये, ते कर सांग. सर्व फोटो आडवेच काढले त्याच्या मोबाईलमध्ये. नाही, चालेल. बरं वाटतंय थोडंसं. वेगळं वाटतं, केलं का आता काय? काय माहिती आहे? आम्हाला जमलं तसं. हो, जमलं तसं केलं. मी तिकडे होते. केळीचं पान आणायला राहिलं मला. केळीचं पान थोडं आणायला राहिलं. अनामिका पण आहे इकडे कोणी घेतलं असं? चला आपण एक असा सेल्फी काढूया सर्व मिळून. घे रे, सर्वांनी सेल्फी काढून आईला बोलव इथे. मंडळी आम्ही पण आता जेवायला बसलोय हे बघा मस्त अशा पुऱ्या भात इथे मस्त काळ्या वाटाण्याची उसळ केली आहे बटाट्याची भाजी इथे डाळ आहे इथे श्रीखंड या सर्वांनी मंडळी तुम्ही पण जेवायला आम्ही पण सर्व बसलाय जेवायला असं इकडे मी म्हणून बघ. नाही का पण आहे तिकडे तुला दिस आले तो चमचा हवाय. या सर्वांनी मंडळी जेवायला नांदी नाही का तो काय सगळं सगळ्याकडे काय नाही काढतो आता मंडळी सगळं आटपलंय आणि ममता इकडे भांडी घासते हो हो. चांगलं झालं ना म्हणता सर छानपैकी झालंय सगळं तर सगळं आवडते ते पण बसलेत तिथे जरा गप्पा मारत आहेत लेट पण झालंय त्यांना पण जावं लागेल घरी उद्या कामाला जायचं म्हणून असं झालं आजचा केवणाचा ब्लॉग